2 वर्षांपासून थकीत पीक विम्यासाठी नरखेड तालुक्यातील शेतकरी आक्रमक 5 ऑगस्टपर्यंत विमा वितरित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सागर दुधाने. नरखेड तालुक्यात गेल्या 2 वर्षांपासून थकीत असलेल्या पीक विम्याच्या प्रश्नावरून आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी नरखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी पुत्र सागर दुधाने यांनी आक्रमक भूमिका मांडली. गेल्या 2 वर्षातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या व्यवस्थेला आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. सागर दुधाने यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय. दिलेल्या मुदतीत लेखी उत्तर आणि विमा वाटपाचे वेळापत्रक प्राप्त न झाल्यास नरखेड काटोल येथील सर्व शेतकरी एकत्र येऊन आंदोलन छेडतील. यावेळी प्रेम नारायणजी वैद्य यांनी सागर दुधाने यांना जाहीर पाठिंबा देत सांगितलं की तालुक्यातील सर्व शेतकरी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने आंदोलन करतील. जोपर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गुणेश्वर बंदे यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुभाषजी नरोलिया यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत कृषी विभाग व विमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षापासून फक्त आश्वासनेच मिळत आहेत. प्रत्यक्षात एकही पात्र शेतकऱ्याला विमा मिळालेला नाही. बाबारावजी वाघमारे यांनी विमा कंपनीवर थेट आरोप केलाय. चर्चेच्या अखेरीस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीस उपस्थित प्रमुख शेतकरी व पदाधिकारी सुभाषजी नरोलिया, बाबारावजी वाघमारे, सागर दुधाने, प्रेम नारायणजी वैद्य, गुणेश्वर बंदे, नकुल लोहे, विनोद क्षीरसागर, सागर कावळे, मंगेश रामदे, पंकज निंबाळकर, विकास बंदे, हर्षल जाणे, अनिल लोकिया, शाहरुख शेख, उमेश नासरे, कुशन नासरे, अरुण पावडे, हेमंत रूपराव बालपांडे, गणेश राऊत, सुनील लाईसिंह, माणिक रामराव क्षीरसागर, तुषार माळुदे, सुनील काळबांडे, ईश्वर वैद्य, गणेश शिवदीन बिहारी, उमेश भाऊराव नावडत्ती, अभिजित कळंबे, विजयराव घारपुरे, दिनेश आगरकर, भूषण राऊत, शेषराव लघवे, सोनी लघवे, रमेश देवासे व तालुक्यातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज. असं आहे की त्यांनी यावर्षी पीक विमा आधारित फक्त पीक कापणी प्रयोग जो होता त्यावर तो घेतला आणि 50% उत्पादन हे टेक्निकल एड नाही ते म्हणजे आपले गाव का सुटले, काटोल तालुका का सुटला याच्यातून कारण काय? कारण याचं हेच आहे की जे टेक्निकल एड आहे सरकारचं असं म्हणणं आहे की टेक्निकल एड 50% वरती आहे. काय टेक्निकल एड ते आम्हाला समजून अशा भाषेत सांगा. तुम्ही तुमची भाषा नका जे तुम्ही ते सांगा ते आम्हाला सांगतील. आम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जे सांगू राहिले ते कोणाला ते समजणार आहे त्यांचं तुम्ही पूर्ण बोलून घ्या. तुम्ही सांगा तेच सांगा. वाटलं आमचं काही म्हणणं नाही ठीक आहे. आहे. तेच सांगा. कसं आहे की पीक कापणी प्रयोगावर 50% आणि टेक्निकल लीड यावर 50% अशी त्यांनी गुणांकन दिले होते. तर आपलं जे पीक कापणी प्रयोगाचं जे यील्ड आहे ते 50%च्या आत 28% आलेलं आहे आणि त्यांचं टेक्निकल लीड आहे हे 50%च्या वरती गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की विम्यामध्ये हे बसत नाही. त्याच्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत पहिलं कोणतं यील्ड आहे पीक कापणी 48% आलं. हां म्हणजे नुकसान बसण्याच्या क्रायटेरियात आपण गेलो. टेक्निकली कसं काढते? टेक्निकल हे सॅटेलाइट बेस काढतो. ते आपल्यालाही माहिती नाही नेमकं कसं. अरे पण योजना कृषी विभाग राबवते ना. नाही त्याचा डाटा तो आयुक्तच ठरवते. पुणे आयुक्त. इथं इथचं आयुक्तचं काय? पुण्याचा आयुक्त पुण्यातून काय ठरवलं? इथं प्रॉब्लेम झालाय ना. नुकसान झालं नाही का? तो डाटाही आपल्यापर्यंत आलेला आहे. तो डाटाही आपल्यापर्यंत आलेला आहे. साहेब तुम्ही समजून घ्या त्याच्याकडून काय आहे. तो मग ते डाटा द्यायला काही त्यांचं म्हणणं आहे आपल्याकडे कुठेही नुकसान होते तर ते 2 पद्धती होतात. एक पीक कापणी प्रयोग जे प्रत्येक गावात घेतला आणि दुसरं असतं एक टेक्निकल एड म्हणजे तांत्रिक उत्पादन ज्याला म्हणतो जे सॅटेलाइट प्रयोग त्या एरियामध्ये किती उत्पादन झालं हे सॅटेलाइट इमेज कॅप्चर करतो आणि तो डेटा पूर्ण महाराष्ट्राच्या कॅप्चर होतो. डेटा त्याच्या संपूर्ण त्याच्यावरती तर या 2 गोष्टींवर आधारित आपण नुकसान करतो आणि त्याच्यावर पीक बनवतो. सॅटेलाइटवर जर पीक विमा तुमचा ठरून राहिला, जनगणनाने ठरून राहिली, SIR ने ठरवले सॅटेलाइटला नाही शेतकऱ्याचा पीक विमा असतं सांगा सॅटेलाइटवर गेला. पण सांगा जेव्हा ॲक्च्युअल ग्राउंडवरचा तुमचं 50%च्या आत गेलं म्हणजे नुकसान भरपाईच्या तयारीत आहे ना तुमचं म्हणजे पीक कापणी प्रयोग नुकसान भरपाई देऊ शकते.
मग पीक कापणीच्या आधारे देऊ शकते. सरकारनं नुकसान भरपाई दिली आहे, मागच्या वर्षी दिली ना आपल्याला, मधात नुकसान झालं म्हणून दिली ना, अतिवृष्टी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग या टेक्निकलचा विषय काय आहे, या टेक्निकलचा विषय सॉल्व्ह कसा नाही? लीडचे आकडे दिले आहे त्यांनी तुम्हाला? नाही ते काहीच नाही. टेक्निकल पीक कापणी प्रयुक्त केले असेल ना तुम्ही? त्याचं आहे ते तर आकडे आहेत आपल्याकडे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे बसतो ना आपण. ते आपले आहे ना. ते तर आहेच ना. ते आहेच ना. पीक कापणी उपयोगाचे आकडे कवय देतात. हे आपले आहे. सॅटेलाइट आहे, ह्या काय कसा काढते, ह्या कसा काढते किंवा आम्ही त्याच्यात कसे बसत नाही हे तर समजलं पाहिजे ना. सॅटेलाइटनं काय ठरवलं ते तर काही असेल ना. तो डाटा आम्ही मागितला होता की म्हटलं शेतकऱ्याला सांगण्यासाठी माहिती पाहिजे आम्हाला. ते म्हणे हे गोपनीय आहे, म्हणजे ते देता नाही. गोपनीय मी जर म्हटलं तर बस असलं काम आहे, गोपनीय जर आपल्याला मिळू शकते, तुम्ही नाही तर ते मला नाही भेटू शकत ना. मी कोणाला फोन केला आणि मला भेटतो असं थोडी होणार आहे. ते तुम्ही आहे, कृषी अधिकारी साहेब आहे, एक तर आम्ही येत नाही. आता वर्षभर झाले तुम्हाला काही त्रास नाही येत, नाश्ता नाही, चहा नाही राहायचं कृषी विभागाचा. आता आलो तर तिथे माहिती घेतल्याशिवाय कसं जाऊ? पहा तुम्ही कसे जाऊ सॅटेलाइटचा डाटा ते सांगा. हे सॅटेलाइट त्यांना फोन लावून पहा. त्यांच्याकडे पण नाही साहेब. विचारून तर घ्या ना, बघून घ्या. बोलून घेतलं. बोलून घ्या. गेल्या वर्षी 580